असं देखील त्यांनी म्हटलंय. त्यांनी या निर्णयाचा जाहीरपणे निषेध व्यक्त केलाय. महानगरपालिकेच्या मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणावरती गोंधळ असल्याचे आरोप काँग्रेस पक्षाने केलेले आहेत. पक्षाच्या विधानानुसार प्रभाग क्रमांक 18, 10, 12 या मतदार यादीमध्ये घोळ आहे. विशेषतः राजापेठ प्रभाग क्रमांक 18 मध्ये सारंग राऊत यांच्या पत्त्यावरती सुमारे 200 मतदारांची नावं नोंदवली आहेत, तर शिकारी पुन्नीबाई यांच्या पत्त्यावरती 45 मतदार असल्याचा काँग्रेसनं आरोप केलाय. मात्र प्रत्यक्षामध्ये हे मतदार त्या पत्त्यावरती राहत नाहीत असा आरोपही करण्यात आलेला आहे. काँग्रेसनं या गोंधळामुळे निवडणुकीच्या प्रक्रियेवरती प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि यावरती तातडीनं तपासणी करण्याची मागणी देखील केली आहे. शालार्थ आयडी प्रकरणामुळे नागपूर जिल्ह्यातील 622 शिक्षकांचे मागील 10 महिन्यांपासून वेतन रखडलंय. या संदर्भामध्ये उच्च न्यायालयाचा स्पष्ट आदेश असताना देखील वेतन देण्यात आलं नाही असा आरोप शिक्षकांनी केलाय. या अन्यायाविरोधामध्ये शालार्थ शिक्षक संघर्ष समितीच्या वतीनं नागपूर इथं सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अनंत एक आंदोलन हे करण्यात आलंय. बोगस शिक्षक घोटाळ्यानंतर शालार्थ आयडी प्रकरणामुळे 10 महिन्यांपासून अनेक शिक्षकांचं वेतन बंद झालंय. त्यामुळे नागपुरात 8 डिसेंबरपासून शिक्षकांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. शालार्थ घोटाळा अधिकाऱ्यांनी केलेला असताना शिक्षकांचं वेतन विनाकारण थांबवल्याचं शिक्षकांनी म्हटलंय. याच पार्श्वभूमीवरती शालार्थ शिक्षक संघर्ष समितीनं आंदोलन केलं. यावेळी 2 आंदोलक महिला या बेशुद्ध पडल्यानं एकच खळबळ उडाली. नागपूरच्या यशवंत स्टेडियममध्ये कोळी समाज बांधवांचं 6 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. विविध प्रलंबित मागण्यांना घेऊन आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, प्रणित आदिवासी कोळी महादेव, डोंगर कोळी जमाती संघर्ष समिती आंदोलन करते. कडाक्याच्या झंडीत देखील आंदोलनकर्ते हे बसून आहेत. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या 6व्या दिवशी नागपुरात विविध मोर्चे काढण्यात आले होते. बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या वतीनं महाधडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारोंच्या संख्येनं प्रकल्पग्रस्त शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. यावेळी शासकीय भरती निघण्यापूर्वी प्रकल्पग्रस्तांचं आरक्षण 5% वरून 15% करण्यात यावं या प्रमुख मागणीसह मृदा आणि जलसंधारण विभागानं सरळ खरेदी पद्धतीनं संपादित केलेल्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान मंजूर करावं अशा आणखी 18 मागण्यांना घेऊन हा मोर्चा काढण्यात आला होता. दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढेंच्या निलंबनाची मागणी गेल्या काही दिवसांपासून होते. मात्र नागपुरात तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला. मध्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुंढेंच्या समर्थनार्थ हा मोर्चा काढला. डरोमत वॉक फॉर तुकाराम अशी या मोर्चाला टॅगलाईन देण्यात आली होती. काँग्रेस कार्यकर्ते बंटी शेळकेंच्या नेतृत्वात यशवंत स्टेडियम ते टेकडी रोड असा हा मोर्चा काढण्यात आला. तर नागपुरातील शनी मंदिरासमोर मोर्चेकऱ्यांनी तुकाराम मुंढेंच्या फोटोला दुग्धाभिषेक घातलाय. विधान भवनावरती जाणारा मोर्चा पोलिसांनी रोखला तेव्हा आक्रमक काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की देखील झाली. विचारणारा देवेंद्र फडणवीसना ज्या पद्धतीने त्यांना देवाभाऊ म्हणून आपल्या या नागपूर शहरामध्ये आता लोक ज्या पद्धतीने त्यांनी बॅनर लावून लोकांना प्रलोभन देऊन देवाभाऊ जे स्वतः मिरवून घेऊन राहिले त्या देवाभाऊचंच पूर्ण षडयंत्र आहे. देवेंद्र फडणवीसांचं षडयंत्र आहे, मुख्यमंत्र्यांचं षडयंत्र आहे की तुकाराम मुंढे सारखा एक इमानदार अधिकारी, कारण की हा इमानदार अधिकारी जर नागपूर शहरामध्ये जर असता आयुक्त म्हणून अजून 1 वर्ष जर असता तर कमीत कमी आपल्या या भारतीय जनता पार्टीचे 4 आमदार आणि कमीत कमी यांचे 20 नगरसेवक हे जेलच्या आतमध्ये असते. म्हणून या तुकाराम मुंढेला कुठे कुठे हकालपट्टी करण्याचं काम या लोकांनी केलं होतं. गोसेखुर्द धरणामुळे बाधित झालेल्या प्रकल्प बाधितांना अधिक तीव्र आंदोलन सुरू केलंय. नागपूरमधील हिवाळी अधिवेशनामध्ये या आंदोलनकर्त्यांना चर्चेकरता बोलावण्यात आलं होतं. मात्र दुपारी वेळेवरती आंदोलक हे नागपूरला पोहोचले असताना देखील कुठल्याही प्रशासकीय अधिकारी अथवा मंत्र्यांनी त्यांची साधी भेट देखील घेतली नाही आणि त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे प्रकल्प बाधित भंडाऱ्याला परतले आणि त्यानंतर त्यांनी आंदोलन हे तीव्र करताना वैनगंगा नदीत जलसमाधी घेण्यासाठी उड्या घेतल्या. जोपर्यंत राज्य सरकार आता त्यांची दखल घेणार नाही तोपर्यंत हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय. मुंबई महानगरपालिकेकडून अनेक मराठी शाळा ठरवून बंद करण्याची बाब सामाजिक आणि शैक्षणिक वर्तुळामध्ये चर्चेचा विषय ठरते. प्रशासन विविध कारणे दाखवत शाळा बंद करत असल्याचं दिसून येतं. काही शाळांच्या इमारती अति धोकादायक असल्याचे अहवाल, काही ठिकाणी इमारतींचं नूतनीकरण करण्याची कारणं, तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्याही कमी असल्याचं दाखवत शाळा बंद करण्यात येतात. कुलाबा, रोयल परळ, माहीम, भांडूप, मानखुर्द अशा दक्षिण मुंबईपासून पूर्व आणि पश्चिम उपनगरातील अनेक मराठी शाळा या निर्णयामुळे प्रभावित झालेल्या आहेत. यावरती उपाय आणि चर्चा करण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र आज पत्रकार परिषद घेणार आहे. या परिषदेमध्ये अनेक महत्त्वाचे वक्ते सहभागी होऊन शाळा बंदीच्या कारणावरती आपलं मत मांडणार आहेत.
मतचोरीच्या विरोधात आज काँग्रेसच्या वतीनं रामलीला मैदानावरती रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी रॅलीचं नेतृत्व करण्याची शक्यता आहे. रॅलीमध्ये सोनिया गांधी, प्रियंका गांधी, सर्व काँग्रेस खासदार, केंद्रशासित राज्यांचे मुख्यमंत्री, सर्व सरचिटणीस आणि काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य हे उपस्थित राहतील. स्टार फुटबॉलर लिओनेल मेस्सी सध्या त्याच्या G20 दूरच्या निमित्तानं भारताच्या दौऱ्यावरती आहे. मेस्सी 2 दिवसांमध्ये भारतातील 4 शहरांचा दौरा करतोय. कोलकात्यामध्ये मेस्सीच्या 70 फुटी पुतळ्याचं त्याच्याच हस्ते अनावरण झालंय आणि त्यानंतर तो हैदराबादमध्ये G20 कपमध्ये सहभागी झाला. आज मेस्सी मुंबईमध्ये एका फॅशन शोमध्ये सहभागी होणार आहे. मेस्सीच्या स्वागतासाठी सी लिंकवरती आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. त्यासोबतच अभिनेता जॉन अब्राहम, जॅकी श्रॉफ, करीना कपूरसह इतर अनेक जण हे सहभागी होणार आहेत. दरम्यान मेस्सीच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती मुंबईच्या कुलाबा आणि मरीन ड्राईव्ह परिसरातील काही मार्ग हे वाहतुकीसाठी बंद असतील, तर या परिसरामध्ये नागरिकांना वाहन पार्क करण्यासह मनाई असेल. ज्यांना शक्य आहे त्यांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा असं आवाहन पोलिसांनी केलं. सोलापूर रेल्वे विभागाचा 1922 साली बांधण्यात आलेला ब्रिटिशकालीन पूल पाडण्यात येणार आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून पाडकामाला सुरुवात होईल. यासाठी सोलापूर विभागामध्ये तब्बल 11 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे आज अनेक रेल्वेच्या वेळापत्रकांवरती परिणाम होणार आहे. दिवसभरामध्ये 9 रेल्वे ह्या रद्द करण्यात आल्या, तर 9 रेल्वेंचे मार्ग हे वळवण्यात आले. पाकिस्तानच्या लाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्सनं पहिल्यांदाच विद्यार्थ्यांसाठी संस्कृत अभ्यासक्रम सुरू झाला. विद्यार्थ्यांना महाभारत आणि भगवद्गीतेतील श्लोक वाचायला, उच्चारायला आणि पाठ करायला शिकवले जातील. पंजाब विद्यापीठातील जुना संस्कृत अभ्यासक्रम लाहोर विद्यापीठामध्ये आणला जाणार आहे आणि स्थानिक विद्वान त्यांचं शिक्षण देतील. या अभ्यासक्रमामुळे पाकिस्तानमध्ये प्राचीन संस्कृत ज्ञानाचा प्रसार होण्याची अपेक्षा आहे. पिंपरी चिंचवडमध्ये महापालिकेत भ्रष्टाचाराची भाजपला हद्दपार करण्यासाठी एकजूट करायची आहे. यासाठी सर्व पक्षांना एकत्र करण्याचं आवाहन शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि मनसेला देखील सोबत घेत भाजप विरोधात मोठ बांधण्याचा प्रयत्न शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात येतोय. त्यांच्या या आवाहनाला इतर पक्ष किती प्रतिसाद देतात हे आता पाहावं लागेल. असंच मनसेने पण पाठिंबा दिलेला आहे. मनसे शिवसेने कालच गौतम सज्जन चिखले यांनी जाहीर केलेला आहे महाविकास आघाडीमध्ये ते लढणार आहेत म्हणून. त्याच्या बाकीचे आता भाजपच्या विरोधात समजा शिंदे असतील, दादा असतील, वंचित बहुजन असतील, अशा अनेक संघटना पक्ष जे भाजपला थांबवण्यासाठी आमच्या सोबत येतील, त्यांना घेऊन महानगरपालिका निवडणूक लढणार आहोत. एकनाथ शिंदे येत्या 1-2 महिन्यात मुख्यमंत्री होतात की काय असं वाटतंय, असं मोठं भाकीत केलंय वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी. शिवाय एकनाथ शिंदेंनी अमित शहांना खिशात घातलंय अशी खोचक टिप्पणी देखील प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. एकनाथ शिंदे यांनी पुन्हा स्वतःची असणारी पॉवर काही आहे हे दाखवून दिलेलं आहे. जे बीजेपी असं म्हणत होतं की आम्ही असणारं स्वतंत्र लढणार कॉर्पोरेशनमध्ये, त्यांना आता असणारं माघार घ्यावी लागलेली आहे. आणि एकनाथ शिंदे यांनी अमित शहालाच स्वतःच्या खिशामध्ये घातले असं त्या ठिकाणी दिसतंय. ही असणारा एकनाथ शिंदे यांची किमया असं मी त्या ठिकाणी मानतोय. एकनाथ शिंदे यांनी अमित शहालाच स्वतःच्या खिशामध्ये घातले असं त्या ठिकाणी दिसतंय. ही असणारा एकनाथ शिंदे यांची किमया असं मी त्या ठिकाणी मानतोय. विधानसभा घडल्यानंतर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं नाही. या युतीवरनं असणारं एकंदरीत दिसतंय की 1-2 महिन्यामध्ये एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत का, अशी परिस्थिती उभी राहिली आहे. जळगावात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला आव्हान देण्यासाठी करुणा मुंडे मैदानात उतरणार आहेत. त्यांची स्वराज्य शक्ती सेना निवडणूक लढवणार असल्याचं मुंडेंनी सांगितलंय. विजय मिळो अथवा न मिळो आम्ही लढणार असं करुणा मुंडे म्हणाले. महाराष्ट्रामध्ये राजकारणची जी स्थिती आहे इतकी खालची पातळीवर गेलेली आहे की एक शेतकरीपासून एक श्रीमंत बिझनेसमॅन
आणि सगळे लोक परेशान आहे हे सरकारमुळे. मी पक्ष काढलेला आहे स्वराज्य शक्ती सेना आणि स्वराज्य शक्ती सेनाच्या माध्यमातून सगळी जे स्थानिक निवडणूक आहे स्वराज्य शक्ती पक्ष जे आहे लढवणार आहे. निवडणुकांच्या तोंडावर वरिष्ठ पातळीवर शिवसेना आणि भाजपमध्ये एकमेकांचे पदाधिकारी पळवायचे नाहीत अशी तडजोड झाल्याची चर्चा असतानाच मीरा भाईंदरमधील भाजपच्या आमदारांनी शिवसेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश करून घेतल्यानं खळबळ उडाली. भाजपच्या माजी नगरसेविका प्रीती पाटील यांच्या कार्यपद्धतीवरती आणि कामावरती विश्वास ठेवून अनेक शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं सांगितलं जात आहे. मात्र हा प्रवेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासाठी एक प्रकारचं राजकीय आव्हान असल्याचीही चर्चा आहे. हा पक्षप्रवेश कार्यक्रम भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या उपस्थितीत पार पडलाय. पक्षप्रवेश ह्याच्यासाठी ठेवलेला आहे की महिला आतून मनापासून बीजेपीत येण्यासाठी कधीपासून उत्सुक होत्या, पण त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळत नव्हता. म्हणून आज मी हा कार्यक्रम आयोजित केलाय की सगळ्या महिलांना एकत्रित करून एक प्लॅटफॉर्म मिळून त्यांचा पक्षप्रवेश व्हावा आणि एक पक्षाला एक बळकटी यावी आणि परिसरामध्ये त्यांनी एक कार्यकर्ता म्हणून मजबूत एक चांगलं काम करावं. 21 डिसेंबरला नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांची मतमोजणी पार पडणार आहे. पण त्याआधीच सुरक्षा रक्षक आणि उमेदवारांच्या पहाऱ्यामध्ये असलेली स्ट्रॉंग रूम फोडल्याचा प्रकार रायगडच्या पेडमध्ये समोर आलाय. आणि ही स्ट्रॉंग रूम कोणी माणसाने नाही तर चक्क उंदरांनी फोडली. हा सर्व प्रकार स्ट्रॉंग रूममध्ये लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झालाय. पेडच्या ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये उंदरांचा सुळसुळाट असल्याचं समोर आलंय. शनिवारी पहाटेच्या सुमारास स्ट्रॉंग रूममध्ये ईव्हीएम मशीन ज्या कपाटावरती ठेवलं आहे ते लाकडी कपाटाचा दरवाजा उघडल्यानं एकच गोंधळ उडाला होता. मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये उंदरांचा हा प्रताप उघडकीस आला आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. नाशिकच्या मनमाडमध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड होण्याची शक्यता असल्याचा आरोप करत स्ट्रॉंग रूम परिसरामध्ये जॅमर बसवण्याची मागणी ठाकरेंच्या सेनेनं केली. मात्र प्रशासनाकडून या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत ठाकरे सेनेचे उमेदवार प्रवीण नाईक उपोषणाला बसलेले आहेत. तर मागणी मान्य न झाल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय. त्यांच्या उपोषणाला काँग्रेस आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीनं पाठिंबा दिलाय. मला तिथं जामर लावायचंय. जामर याच्यासाठी लावायचंय, आम्हाला संशय आहे की मशिनीमध्ये काहीतरी घोळ होऊ शकतो. कारण गावात चर्चा अशी आहे मशीन हॅक होणार आहे, त्याची झिरो होणार आहे, असं म्हणजे काही ते चुकीचा मेसेज गावात जोडलं. त्याच्यामुळे मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं की होतं जामर लावलं पाहिजे. जामर लावलं म्हणजे कुठल्या प्रकारचं हॅकिंग होणार नाही. मशिनीकडे लक्ष द्या. काहीतरी शॉर्ट होऊ शकतो, शॉर्ट होऊ शकतो, घोळ होऊ शकतो. किरकोळ विषय आहे. झामर बसवून टाका. तुम्ही दुनियाचा खर्च करून राहिला. 2-3 करोड खर्च होणार आहे. 60-70 हजारचा झामर बसवून विषय संपणार आहे. का बसवत नाही तुम्ही? तो बसवलं पाहिजे, तो बसलाच पाहिजे. निवडणुकीपूर्वी परभणी महानगरपालिकेबाहेर बच्चू कडूंच्या प्रहारानं परभणी ग्रामपंचायत असं फलक घेत आंदोलन केलं. परभणी शहर महानगरपालिकेकडून शहरवासियांना कुठल्याही सुविधा दिल्या जात नसल्याचा आरोप करत प्रहार संघटना ही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. परभणी शहर महानगरपालिका याचा आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आम्ही परभणी शहर ग्रामपंचायत असं नामकरण केलंय. कारण की आपण बघत असाल की परभणी जिल्ह्यामध्ये अनेक ग्रामपंचायती चांगल्या सुंदर सुव्यवस्थित आहेत. तिथं आरोग्याची काळजी घेतली जाते, कचऱ्याची काळजी घेतली जाते. परंतु परभणी शहर महानगरपालिकेमध्ये फिरत असताना नाक्यावरती तुम्हाला कचऱ्याचे ढिगारे दिसतील, मोकाट जनावरे दिसतील, मोकाट कुत्रे दिसतील. आगामी महापालिका निवडणुकीसाठी नांदेडमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी आता तयारीला सुरुवात केली आहे. भाजपनं प्रभागनिहाय इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. खासदार अजित गोपछडे यांच्या नेतृत्वाखाली इच्छुकांच्या मुलाखती या सध्या सुरू आहेत. भाजपकडे प्रत्येक प्रभागाकडून किमान 10 इच्छुक आहेत. त्यामुळे बंडखोरी टाळण्याची मोठी कसरत ही पक्षाला करावी लागणार असल्याचं चित्र आहे. शक्तीपीठ महामार्ग आणि सरकारनं शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजवरून सतेज पाटलांनी जोरदार हल्लाबोल केलाय. तुमच्या डबल आणि ट्रिपल इंजिन सरकारचा शेतकऱ्यांना काय उपयोग असा सवालही सतेज पाटलांनी विचारला. एवढ्या गोष्टी झाल्या की 899 लोकांना आत्महत्या करण्याची वेळ आली. सभापती महोदय, हे वास्तव या ठिकाणी आपल्यासमोर मला मांडताना अत्यंत दुःख या ठिकाणी. का ट्रिपल इंजिन सरकार म्हणायचं, डबल इंजिन सरकार म्हणायचं, केंद्राचं आणि राज्याचं डबल इंजिन सरकार आहे, कुठेही कमी पडणार नाही.
प्रस्तावच तुमचा महिनाभर जात नसेल तर या ट्रिपल इंजिन आणि डबल इंजिनचा आमच्या शेतकऱ्याला काय फायदा? हेल्प डिलेड इज हेल्प डिनाईड. सभापती महोदय, एवढ्या गोष्टी. महाराष्ट्रातील रस्ते प्रवास आणखी सुसाट आणि सुखकर होणार आहे, कारण पुढील वर्षी रस्त्यांच्या कामासाठी तब्बल 1.5 लाख कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत, तशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी माहिती दिली आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी नवे मार्ग बांधण्यात येणार आहेत. तसंच मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला पर्यायाचा दुसरा महामार्ग मंजूर करण्यात आल्याची माहिती ही देखील नितीन गडकरी यांनी दिली आहे. आपण MSIDCला म्हणजे दीक्षित साहेब ज्याचे अध्यक्ष आहेत PWD कॉर्पोरेशनचे, त्यांना आपण काम दिलेलं आहे. त्याच्यामध्ये जी कामं आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पुण्यापासून तर संभाजीनगर हा नवीन आपण एक्सप्रेस हायवे बांधतो आहे. हा 16,318 कोटीचा आहे. MOU झालेला आहे. एक पहिला जो आहे तो पुणे अहमदनगर संभाजीनगर असा रस्ता आहे. तो रस्ता पूर्ण चांगला करणार, त्याच्यावर पूल वगैरे बांधून 2,000 कोटी खर्च करणार. राज ठाकरेंनी लहान मुलांच्या अपहरणाचा गंभीर मुद्दा उपस्थित केलेला असतानाच मालेगाव तालुक्यातील 3 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेवरून सत्ताधारी शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी आपल्याच सरकारला चांगलंच धारेवर धरलं. चिमुकलीची हत्या करणारा आरोपी ताठ मानेनं गावात पोलिसांसोबत फिरला. या राज्यामध्ये कायद्याची भीती राहिली की नाही असा संतप्त सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला. मालेगाव तालुक्यामध्ये डोंगराळे गावामध्ये एका 3 वर्षाच्या चिमुरडीवर, जिनी जग बघितलं नाही, जिला योग्य काय अयोग्य काय माहीत नाही, अशा मुलीचा तारेने गळा आवळून शेखर उर्फ विजय खैरनार ह्या नराधामाने तिचा खून केला. ही केस फास्ट ट्रॅक मध्ये चालवाल का? जो फास्ट ट्रॅकचा न्यायाधीश असेल ती महिला न्यायाधीश असेल का? आणि माझ्या 3 वर्षाच्या चिमुरडीला, माझ्या मुलीसारखी, माझ्या बहिणीसारख्या चिमुरडीला न्याय मिळेल का? पोलीस प्रशासनाने देखील तातडीने याची दखल घेऊन सर्व कार्यवाह्या त्या ठिकाणी केल्या आणि आरोपीला न्यायालयीन कोठडी देखील आता 1/12/2025 पासून आजपर्यंत न्यायालयीन कोठडीमध्ये त्या ठिकाणी आहे. हे सिस्टम एक क्रिएट झाली पाहिजे की फास्ट ट्रॅकवर ही केस चालणं, वरिष्ठ वकील त्या ठिकाणी देणं आणि फाशीची शिक्षा होण्याच्या दृष्टिकोनातून 1 महिन्या 2 महिन्याच्या आत एक स्पेशल बेंच संपूर्ण राज्यामध्ये जर या संदर्भात निर्माण झालं आणि असा कायदा जर आपण केला तर खऱ्या अर्थाने त्या बालिकेला न्याय मिळू शकेल. आणि गेल्या काही काळामध्ये लहान मुलींवरचा बलात्कार आणि खुनाचे प्रकार वाढले. नक्की अमानवीय घटना ज्या आहेत, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा केसमध्ये विशेष वकील लावून सगळी आपली एव्हिडन्स त्या ठिकाणी पुरावे गोळा सगळे आपण सादर करून त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, यासाठी शासन पूर्णपणे या ठिकाणी प्रयत्न करेल. नागपुरात मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी आक्रमक झाले होते. यशवंत स्टेडियम बाहेर जाण्यासाठी आंदोलकांची पोलिसांशी बाचाबाची झाली. विधान भवनाकडे जात असताना आंदोलकांना पोलिसांनी रोखलं. पोलिसांनी बळाचा वापर करत जवळपास 28 लोकांना ताब्यात घेतलं. सरकारनं दिलेलं मासिक भत्ता आणि नोकरी देण्याचं आश्वासन हे पूर्ण करावं अशी मागणी आंदोलकांनी केली. दरम्यान जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत आणि अटक केलेल्या सहकाऱ्यांना सोडणार नाही तोपर्यंत नागपूर सोडणार नाही अशी भूमिका युवा प्रशिक्षणार्थींनी घेतली आहे. लहान मुलं आहेत आमच्या घरी, 100-150 किलोमीटरहून वापस आलं म्हटलं. आम्हाला माहित आहे. रोज आम्हाला सांगत आहे आज या उद्या जायला होतो. तोपर्यंत आम्ही सहन करणार आहे. आज आपण निर्णय लागला पाहिजे 100% आणि सकारात्मकच लागला पाहिजे. नागपुरातून जाणार नाही. नाही जाणार नाही आम्ही. आम्ही जात नाही. दरम्यान आंदोलकांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री विचार करतील. आंदोलनकर्त्यांनी लोकशाही मार्गाने प्रश्न मांडावे असं आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. तरुणांना याची जाणीव नक्कीच आहे की खूप जास्त आक्रमक झालो तर कारण नसताना पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये त्यांच्या भविष्यासाठी काही अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणून मला याच्यात दूरपर्यंत काहीही राजकारण वाटत नाही. परिवहन विभागामध्ये अतिरिक्त आयुक्त असलेल्या भरत कळसकर यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेमध्ये मुद्दा मांडला.
त्याने 331 अधिकाऱ्यांकडे बदल्यांसाठी प्रत्येकी 50 लाख रुपये मागितले. त्यापैकी 245 अधिकाऱ्यांनी त्यांची मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार केल्याची माहिती अनिल परब यांनी दिली आहे. तर भरत कळसकर यानं शेल कंपन्यांमध्ये पैसे गुंतवल्याचा आरोप देखील अनिल परब यांनी केलाय. तसंच या भ्रष्ट अधिकाऱ्यावरती काय कारवाई करणार असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. 331 अधिकाऱ्यांची पदोन्नती झाली. सहाय्यक मोटर निरीक्षक ते मोटर निरीक्षक अशी पदोन्नती झाली. ही पदोन्नती करण्यासाठी या भरत दिनकर कळसकर या अधिकाऱ्याने प्रत्येकी 50 लाख रुपयाची मागणी केली. आणि या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एबीपी माझा.